मराठी माणसासाठी, मराठी अस्मितेसाठी, मराठी भाषेसाठी केवळ काहींनी घोषणावल्गना केल्या, आम्ही कृती केली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम माननीय देवेंद्रजींच्या पुढाकारानं पंतप्रधान मोदी साहेबांनी केलं, याची जाणीव सुद्धा मराठी माणसांना त्या ठिकाणी निश्चितपणे आहे. ठाकरे ब्रँड संपवण्याचा तुम्ही जर प्रयत्न केला तर भाजपचा आम्ही नामोनिशाण मिटवून टाकू असं उद्धव ठाकरे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँड होता, दुर्दैवानं तो तुम्हाला टिकवता आला नाही. ठाकरे साहेबांच्या विचाराचा ब्रँड एकनाथ शिंदे साहेबांसोबत त्या ठिकाणी मराठी माणूस आणि हिंदुत्वाचा त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि त्यातच आम्ही हिंदुत्ववादी आमचा पक्ष शिंदे साहेबांसोबत असल्यामुळे त्या ठिकाणी आता बाळासाहेबांचा ब्रँड सुद्धा आमच्या बरोबर आहे. दुसरीकडे दोन्ही भाऊ एकत्र येतील, मात्र कोणीतरी येऊ नये यासाठी देखील प्रयत्न करत आहे, असं देखील त्यांनी काल मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना साथ घालताना पाहायला मिळाली का लोकांच्या मनामध्ये जे आहे तेच आम्ही करू. मला वाटतं राजकारणामध्ये चढउतार, यश अपयश येत असतं, परंतु एवढा मोठा पक्ष बाळासाहेबांनी जो स्थापन केला होता त्याचं नेतृत्व एवढं हतबल, मी लाचार म्हणणार नाही की बाबा हात पसरते, आम्हाला युती करतं का, कोणी युती करतं का. मला वाटतं यावरनच त्यांच्यामध्ये लढायची ताकद नाही. आणि हतबल निवडणुकीसाठी झालेले उद्धव ठाकरे आणि त्यांची उभाट्या दिसते, आणि हेच त्यांच्या भविष्यासाठी अत्यंत वाईट आहे. संजय राऊत असे म्हणतात की ठाकरे ब्रँड जो आहे तो देशात सुप्रीमो आहे. नाही, बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड काल होता, आज आहे आणि उद्याही त्या ठिकाणी आहे. परंतु तो ब्रँड, तो वैचारिक ब्रँड दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी जपता आला नाही. काल उद्धव ठाकरे शिंदे गटाशी म्हणताना म्हटले की अनुभव दिया पण सोबत अँब्युलन्स घेऊन त्याचं उत्तर शिंदे साहेबांनी दिलेलं आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सुद्धा टीका केली की खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे गृहमंत्री ना देशाला हवेत ना राज्याला हवेत. एक प्रकारे त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यावर देखील टीका केली. मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब जराही दखल त्यांच्या वक्तव्याची घेत नाहीत. त्यामुळं त्यांच्या वक्तव्याला देवेंद्रजींच्या नजरेत काय किंमत आणि महत्त्व हे दिसून येतं. आणि अमित भाई तर खूप दूर राहिले ज्यांच्यावर हे टीका करतात.